दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वसुलीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवदर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ताडदेव मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या मृणाली मनीष बारगोडे या वहिनींना भेटणार आहोत. मृणाली मनीष बारगोडे या वहिनी वाट बघतायत. म्हणजे वहिनीच नाही तर आजूबाजूचे सगळे आणि घरातले नातेवाईक सुद्धा आज एकवटलेले आहेत. तेव्हा सुरुवात करूया आजच्या या गप्पांना आणि भेटूया बारगोडे कुटुंबाला. तिच्याबरोबर शिकणार. हो. मग कितवी 10वीत ती जेव्हा होणार नाही, मग? आता प्ले ग्रुपला ज्युनियरला सिनियरला जाईल तेव्हा. तुम्ही पण सिनियर पासून सुरू. नाही मी पुढे टीवायच्या पुढे. पण तुम्ही सिनियर पासून केला तर पहिला नंबर येऊ शकेल ना? नको आता नको बापरे. का? घाबरते सगळे पिकलेले केस बघून माझे. काय झालं सांगा. आता आम्ही नाही आहोत दोघे. तो दिवस आठवा, एकमेकांशी बोला. मग आता तुम्ही मला म्हणालात तुम्ही अमित आहे, तुम्ही म्हणालात की डोळ्यात बघ. हा बोला डोळ्यात बघून बघा बोलायला सांग. मग तुम्ही मला बोला डोळ्यात बघून बोल. म्हटलं आता डोळ्यात बघून काय बोलायचं. एकदा हा बोलले ना. एक मिनिट डोळ्यात बघून बोला ना. मी त्याला बोलते ना. काय? तेव्हा काय की मी त्याने मला सांगितलं की त्याच्या डोळ्यात बघून हा. सांग. नंतर मी एक मिनिट, म्हटलं हे सांगणारा सगळा अमित होता. हा बरं आता मी एक सांग. मधला एक काम माकड तो. करा. बिचारा आता सगळं सुखाचं झालंय आणि त्याला माकड केलाय. असू दे. नमस्कार. उखाणा घ्या. आज तारीख आहे 12 डिसेंबर महिन्यातली. मनीष रावांचं नाव घेते सून बारगोड्यांच्या घरातली. काय सांगता हो. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. ही माझी नणंद आणि माझी मुलगी छोटी. हो हो नमस्कार. हा माझा भाचा. नमस्कार. ही मावशी. बर. या जाऊबाई दीर. नमस्कार. नमस्कार. पुतण्या हा माझा. बर. आणि हे सगळे बाकी आमच्या सोसायटीत. नमस्कार. तुम्ही फार महत्वाचे आहात सगळे. आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आता पैठणीचा मान माझाच. पैठणी जिंकण्याचा मान आहे मोठा. होम मिनिस्टर मध्ये आनंदाचा नाही तोटा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं इकडे 7 रस्ता. बालपण कुठे पण 7 रस्त्याला? 7 रस्त्याला हे आहे ना जेकब सर्कल आहे ना तिथे. तिथे कुठे मध्ये सेंट इग्नेशियस चर्च आहे ना त्याच्या मागे माझी बिल्डिंग काय आहे. नाव? शिवदर्शन बिल्डिंग. मग ते सांगा ना मला. मला वाटलं मध्ये 7 रस्त्याला बागेत राहायचं की काय. नाही मग? बिल्डिंग मध्ये शिवदर्शन. आणि शाळा? शाळा ही इकडे बाऊसाहेब हिरे मुंबई सेंट्रल इथे एसी. बरं मला तुम्हाला विचारायचं की तुमचं बालपण कसं गेलं? खूप छान. बाबा काय करायचे, आई काय करायची? पप्पा माझे बीएसटी मध्ये कंडक्टर आहे. हा. म्हणजे पहिले होते आता प्रमोशन झालं. आणि आई हाऊसवाईफ. आणि तुम्ही काय करता? मी ऑफिसला जाते जॉबला. मी ठरवलं होतं नोकरी करायची असं लहानपणी. ठरवलं म्हणजे अजून पण शेवटपर्यंत करणारच आहे. करणार नोकरी हो, करणार. हो. पण नोकरीच करायची असं लहानपणी नाही ठरवलं होतं? नोकरीच करायची असं नाही. पण असं ठरवलेलं भरपूर काही पण काय झालं. काय सांगा ना. काय काय ठरवलेलं? मला पहिलं डॉक्टर व्हायचं होतं. पहिलं
म्हणजे पहिलीत असताना डॉक्टर होणार होता. पहिलं सगळ्यात लहानपणी इन्स्पेक्टर व्हायचं होतं. पहिलीत असताना हा, पप्पाने मला बेल्ट पण घेऊन दिलेला तो इन्स्पेक्टरचा. हा, त्या बेल्टचा पण नाही पुढे झालं. पप्पाने वापर नाही कारण माझी हाईट छोटी. भरपूर केला. त्या पट्ट्याचा वापर केला पप्पानी. हो, मार भरपूर खाल्लाय मी. तुम्ही अरे देवा, म्हणून पप्पानी आणून ठेवला होता वाटतं नाही पहिलीतच. नाही नाही नंबर एक मिनिट, आधी तुम्ही इन्स्पेक्टर होणार होता. हो, नंतर नंतर मला डॉक्टर व्हायचं हे होतं. कितवीत गेल्यावर झालं हे? हे असं शाळेत मोठं असताना 7वी 8वीत वगैरे. अच्छा, 7वी 8वीत आल्यावर तुम्हाला डॉक्टर व्हायचं होतं. का डॉक्टर का व्हायचं होतं? असं माझ्या आईचं ऑपरेशन वगैरे झालेलं ना मध्ये, तर मला असं वाटलं की डॉक्टर व्हावं. नंतर काय वाटलं? नाही, नंतर काय वाटलंच नाही. हा, नंतर काय वाटलंच नाही. नंतर म्हटलं जे आता शिक्षण पुढे चालू ठेवायचं. पप्पांची अशी अजून इच्छा आहे की मी शिकावं म्हणून, आणि मी प्रयत्न करीन अजून पण शिकण्याचा. आता मी लग्न झाल्यानंतर मुलगी झाली, त्यामुळे चान्सच नाही. आता जरा मोठी झाली, ती शिकायला लागली, मी पण शिकते. तिच्या बरोबर शिकणार. हो. मग कितवी 10वीत ती जेव्हा होणार अरे नाही, मग? आता प्ले ग्रुपला, ज्युनियरला, सिनियरला जाईल तेव्हा. सिनियर नंतर तुम्ही अभ्यास सुरू हो करा. हो, मी करणार पण कुठला करणार तेव्हा अभ्यास? MBA चा. MBA का? तुम्ही पण सिनियर पासून सुरू? नाही नाही, मी पुढे TYच्या पुढे. पण तुम्ही सिनियर पासून केलं तर पहिला नंबर येऊ शकेल ना? नको, आता नको. बापरे, का? घाबरते सगळे पिकलेले केस बघून माझे. आता हे सगळं छान बालपण गेलं, मस्त मजेत. हो. आणि मग इकडे यायचा निर्णय कधी घेतला? इकडे याचा निर्णय म्हणजे मला 12वीत असताना माझ्या मिस्टरांनी प्रपोज केलं. मिस्टरांनी? हो. बोलवा त्यांना आधी. हो, या. या या. नमस्कार. सावकाश सावकाश. मला सांगा, तुम्ही येताना ठेच का लागली? तुम्हाला बघून आलो. मला बघून? अशी ठेच यापूर्वी कधी लागली होती? शाळेत असताना लागलेली. शाळेत असताना? ते कोणाला बघून? हिला बघून. कितवीत असताना ठेच लागली? 7वीत 8वीत असताना असं वाटलं त्यांना बघून. अट्रॅक्शन झालं असं बघून काय की ही खूप चांगली मुलगी आहे. हो, आपण याच्यावर. पण तेव्हा तुम्हाला माहिती होतं त्या डॉक्टर होणार होते ते? नाही, नव्हतं माहिती, आज माहित पडलं. आज पण. तुम्ही एकाच वर्गात होता? हो, एका. मग तेव्हाच तुमच्या मनात अशी इच्छा झाली? मग तुम्ही विचारलं त्यांना? मी तिला 12वीला असताना विचारलं. मग 8वी पासून काय करत होता 4 वर्ष? बघत होतो फक्त तुझ्याकडे. आणि तुम्ही? मला माहितीच नव्हतं. पण मग ते बघत होते हे कसं माहिती तुम्हाला? मला नंतर कळालं, आता लग्न झाल्यानंतर, म्हणजे प्रपोज केल्यानंतर. पण तुम्ही आधी प्रपोज कुठे केलं तुम्हाला? कॉलेजमध्ये. तुम्ही राहायला कुठे हो पहिल्यापासून? इकडे ताडदेवला. मग बालपण तुमचं सगळं ताडदेवमध्ये? ताडदेवमध्ये. अच्छा, मग 12वीत असताना तुम्ही प्रपोज केलं कुठे? कॉलेज खाली. कॉलेज खाली? हा. म्हणजे हे बेसमेंट आहे, तळघर आहे? नाही, ते कॉलेजच्या इथे बाहेर. बाहेर कॅन्टीन आहे बाहेर तिथे. कॅन्टीन जवळ. कसं डायरेक्ट प्रपोज केलं? नाही, मग जसं तिला विचारलं, बाबा तुझं काय म्हणणं आहे, माझं असं आहे, मला तुला खूप आवडतेस, हा, तुझं काय म्हणणं आहे, असं डायरेक्ट विचारलं? बापरे. पण तिचं उत्तर मला खूप 2-4 दिवसानंतर आलं. काय झालं तुम्ही सांगा, ती सिच्युएशन काय होती? सिच्युएशन म्हणजे माझं असं मनात चित्र असतं ना प्रत्येक मुलीच्या, तर म्हणजे आधी मला असं वाटलं नव्हतं की मी मित्र होता, पण असं लग्न ह्याच्याशी करेन असं कधीच वाटलं नव्हतं. आणि मी नाही म्हणाले आधी त्याला. मग नंतर आमचं 12वीचं वर्ष होतं, बोर्ड. तर ह्याचा एक मित्र म्हणाला मला की तू हा अभ्यास करत नाही, तोच विचार करत असतो. हा, हे लोक RTO मध्ये अभ्यास करायला बसायचे. RTO मध्ये पूर्वी लायसन मिळायची ना? नाही, तिथे एक ना मोठं गार्डन आहे, तिथे अभ्यास करायला अजून पण मुलं जातात. बरं. तर हा अभ्यास करायला जायचा, तर म्हणजे तोच विचारतच असायचा, बोलायचा नाही कोणाशी. तर ह्याचा एक हे मित्र तुम्हाला आहे, कोणी सांगितलं? त्याच्या मित्राने मला सांगितलं. काय नाव त्याचं? अमित नागरे म्हणून आहे. अमित नागरे. अच्छा. तर तो बोलला की तू हा म्हण, मग नंतर आपली एक्झाम झाली ना की मग नंतर आपण त्याला सांगू की नाही म्हणून. हा. हे तुम्हाला मग मी माहिती होतं? नाही. नाही. हा, मग? तर मी म्हंटल की असं मी कसं नाही म्हणणार, हा, म्हणजे आधी हो हो. म्हणणार, आधी हो म्हणून नंतर नाही, असं कसं फसवायचं. हा. तर तो म्हणाला नाही बघ, त्याचं वर्ष फुकट जाईल ना, त्यापेक्षा तू आता बोल. मग म्हणतो नंतर म्हणलं त्याने काय करून बिरून घेतलं. मग अरे बापरे. मग तो म्हणाला नाही नाही, असं काय नाही होणार, आपण नंतर त्याला समजवू. हा. म्हटलं चालेल, चल ठीक आहे, मित्र आहे ना, पास पण त्याने पण व्हायला पाहिजे. मित्र होणारच होते. तुम्ही होणारच होता? हो. बरं. आणि मग नंतर मी हो म्हणाले त्याला 3 जानेवारीला. तेव्हा हा बोला माझ्या डोळ्यात बघून बोलायला सांग. काय सांगता? हो. एक मिनिट ही सिच्युएशन फार महत्वाची आहे. त्यावेळेला तर आपण नव्हतो, आणि त्याचबरोबर डोळ्यात बघून बोलायला सांग. त्यावेळेला चष्मा होता की नाही? चष्मा पहिल्यापासून होता. होता. काय झालं सांगा. आता आम्ही नाही आहोत दोघे, तो दिवस आठवा, एकमेकांशी बोला लवकर. आता मित्र नाही आहे ना, तर
तुम्ही या ना मध्ये अरे हा मित्र मी इथे बसतो ना जरा, मी इथे बसतो. मग आता तुम्ही मला म्हणालात तुम्ही अमित आहे, तुम्ही म्हणालात की डोळ्यात बघून, हा बोला डोळ्यात बघून बघा बोलायला सांग, मग तुम्ही मला बोला डोळ्यात बघून बोल बघ. म्हटलं तर डोळ्यात बघून काय बोलायचं, एकदा हा बोलले ना. एक मिनिट डोळ्यात बघून बोला ना. मी त्याला बोलते ना काय? तेव्हा काय की मी त्याने मला सांगितलं की त्याच्या डोळ्यात बघून हा, सांग. नंतर मी एक मिनिट, म्हटलं हे सांगणारा सगळा अमित होता. हा बरं आता मी एक सांग, मधला एक काम माकड करा. तो. बिचारा आता सगळं सुखाचं झालंय आणि त्याला माकड केलाय असं हा? सगळं श्रेय द्यायचं तर आता त्याचं विचारायचं, त्याने मधल्यामध्ये काय पापड पेरले असतील त्याला माहिती. बरं सांगा आता मग काय झालं पुढे, डोळ्यात डोळे बोलले, हा हो हो ठीक आहे. असं डोळ्यात बघून. हा, हो हो मग तुम्ही काय, तुमची तयारी होती डोळ्यात बघायची? हा होती तयारी तशी होती. कशी होती म्हणजे कशी होती? का तुम्ही असे होतात बिल्डिंगच्या दिशेने डोळे असे धरून? बरं हे नाही गंमत बाजूला. हो म्हणाले. त्याच्यानंतर 12वीची परीक्षा झाली, हो काय रिझल्ट? छान आला. पण नाही हो, तुम्ही खूप पुढे गेलात. खूप गेलो, हो. सॉरी. आणि मग नंतर हा दुसऱ्या दिवशीपासून ना लेक्चर बंक करायचे मुलं, लेक्चरला बसायचेच नाहीत. 12वीला असताना क्लासेस होते ना, मग मी लेक्चर एक पण बंक नाही करायचे कधी. आणि मी वरती जिथे माझा क्लासरूम होता ना, तिथे खाली अशा रेतीच्या गोण्या होत्या, त्या एकमेकांना चिकटलेल्या, अशा भरपूर जुन्या झालेल्या ना, तर ती त्याच्यावर हा बसायचा आणि त्या क्लासरूम जवळ बघत बसायचा खालून वर. हा, मग असं त्याचं प्रेम बघून, एकनिष्ठपणा बघून मला पण प्रेम झालं त्याच्यावर. सिमेंटच्या गोणीमुळे? नाही याच्यामुळे. मला वाटलं काय सिमेंट, काय प्रभावी सिमेंट आहे, दोघे चिकटलेच एकदम. हा मग ते शेवट आज. मग मला सांगा तुम्ही कितव्या मजल्यावरती? मी तरी तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावर होता. आणि बरोबर तिथून अँगल तिथून बरोबर एकदम अगदी. मी बघायचेच नाही, हा. पण नंतर मी हळूहळू चोरून बघायला लागले. सगळ्या मैत्रिणी बघायच्या ना. मला सांगा तुम्ही बघत होता ते ह्यांच्याकडे की सिमेंटच्या गोण्या कमी झाल्या? नाही हो, यांच्याकडे तर गोण्या कमी झाल्याच नाहीत कधी. नाही झाल्या? नाही. बरं बरं, अशा तऱ्हेने मग होकार झाला. हे सगळं घरी कळल्यावर काय झालं? पप्पा माझे, आई पप्पा अजिबात नाहीच म्हणत होते. खूप त्रास दिला त्यांनी मला. त्यांनी म्हणजे त्रास दिला म्हणजे नाही 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 म्हणून. हे बरं आहे. त्रास परत आई पप्पांनी दिला? त्रास दिला म्हणजे त्यांचं नाहीच होतं, ऐकूनच नाही. पप्पा नाहीच, कारण पप्पांची इच्छा होती करावं प्रेम, पण तुम्ही आधी अजून काही शिकले नाही. कारण त्यांना कधी कळालं 13वीत असताना तुमचं शिक्षण काय. माझा भाऊ पण माझा याच कॉलेजला होता, तर त्याचे मित्र वगैरे होते, तर त्याने कोणीतरी सांगितलं असेल बहुतेक त्याला. तर पप्पांना मग त्याने सांगितलं की पप्पा असं असं आहे. तो मला असं कधी ओरडायचा नाही, तो पप्पांनाच सांगायचा, माझा मोठा भाऊ. पण आता आई पप्पा सगळे एकदम व्यवस्थित? आता एकदम व्यवस्थित. आता माझ्यापेक्षा जास्त ह्याच्यावर प्रेम आहे त्यांचं. तुम्ही पण काय सिमेंटच्या गोण्या दिल्या? आता सगळं छान आहे, एकदम व्यवस्थित, एकदम मस्त. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आता तुमच्या आई बाबांचं तुमच्यापेक्षा जावयावर जास्त प्रेम आहे, कारण इतका छान जावई मिळाला म्हणून. पण त्यांना हे माहिती नाही की त्यांची मुलगी जावयाला किती त्रास देते. ते पण माहिती असेल म्हणजे देता थोडंफार देता का नका देऊ. बरं गंमत करतो. आता समोर काही वस्तू येणार आहेत आणि त्या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू यांना मिळणार का तेही बघणार आहोत. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू मिळू शकतात, पण तो 1 रुपयाचा टॅग मिळावा. वेळ सुरू झाली. ₹1. हा घ्या आता, उचला. 1. आता पाहिजेत त्या 3 वस्तू घेऊ शकता तुम्ही. पट्टा नको बाबांचा? बाबांचा पट्टा. पैसे किती आहेत त्याच्यात? 20 रुपये. 20 रुपये. आता 5 रुपये. 26 रुपये झालेले. ते ठेवा. आता हे घेतलं 2. आणि आता चौथी वस्तू काय? हे आहे आपल्याकडे. हे पण आहे, हे पण आहे. पट्टा पाहिजे? पट्टा घेऊ काय? नको ना. घड्याळ. USB स्पीकर 100 रुपये. एकूण 126 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं आणि या 4 वस्तू वहिनींनी घेतल्या. अभिनंदन. थँक्यू. हा आहेर आहे. याच्यात किती झाली? 126 रुपयात किती सिमेंट येईल? नमस्कार. तक्रार करायची आहे, जे काय म्हणायचंय ते बोलून टाकायचंय आणि तुम्ही यांची आज तरी बाजू घ्यायची आहे, कारण बोलतात कमी हो. हे माझी तक्रार आहे आज पहिल्यांदा, हे कमी बोलतात. बरं, सगळ्यात आधी सासूबाई. तिला राग खूप येतो, जरा काय बोलला की लगेच राग येतो आणि तो राग नंतर माझ्या मुलावर काढत असते. आई ग. आणि कोणाशी बोलणार नाही. 1 मिनिट, हा आरोप मान्य आहे तुम्हाला? नाही. नाही? मग तुमचं काय म्हणणं आहे? तिला राग वगैरे येत नाही असं, आणि ती रागवत पण नाही. माझ्याबरोबर तर कधी रागवली नाहीये.
तू नंतर मग गप्प गप्प असतो नाही पण त्यामुळे मी पहिल्यापासूनच गप्प, आता जसं तुमच्या समोर गप्प आहे तसंच मी गप्प असतो. हे बरं मला मधल्यामध्ये घेतला. त्यामुळे सगळ्यांना वाटतं की मी गप्प आहे, पण मी ऍक्च्युली गप्प नसतो. मी आहे तसंच असतो. हो. त्यांना वाटते मला राग आलाय, वहिला राग आलाय, पण तसं काही नाही. बरं आहे, त्यामुळे तिला राग नाही येत असं काय. सिमेंट आणून ठेवा घरात. पुढचा आरोप. सासूबाई म्हणाल ती खरी गोष्ट आहे, हा. पण तिचा राग शांत करतो फक्त मीच, बाकी कोण करू शकत नाही. एवढं पट्ट्यानी? मला पण नाही. पट्ट्यानी नाही, नाही, पण बरं, आता मी समजावून तिला आता सांगतो. दुसरं, तुम्ही आरोप करायचा असेल तर काय करा? तुमच्या मुलीबद्दल काय म्हणणार? माझा आरोप हाच आहे की तिने म्हणजे एक चांगला नवरा मिळालेला आहे, त्याला खूप समजूतदार तो आहे, हे अगदी 101%. खूप समजूतदार आहे. मग तो त्याला तर समजून सांगितलं, खूप समजून घेणार आहे तो. त्याने त्याला ती मिळालेलं रत्न आहे ते तिने सांभाळावं, एवढंच माझं म्हणायचं. स्वीट, क्या बात आहे. हा आरोप नाही, तर कौतुक आहे. काय केवढी मोठी पावती दिलेली आहे, रत्न म्हणालेले आहेत तुम्हाला. हा, आणि मुलीवरच आरोप केलाय त्यांनी. तर आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, मी करेनच. त्याला सांभाळून मी घेईन. गुड. अजून आई? माझी एक गोड तक्रार आहे. आपण मी चुलत जाऊ आहे तिची मुलगी माझ्यासारखी दिसती. तेव्हा तिला मी सांगितलं की हिला दत्तक तू मला दे, तर म्हणते नाही तू एक काम कर, मी जॉबला जाते ना, तर सकाळी तुझ्याकडे ठेवते, संध्याकाळी मी रिटर्न घेऊन जाते. काय म्हणणं आहे तुमचं? आरोप असा नाही म्हणतो, पण सकाळी घेऊन दुपारी संध्याकाळी आणून ठेवलं तर चालेल, असा काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, अजून कोणाला काय बोलायचं? तेच माझी पण तीच तक्रार आहे की तिचं डोकं खूप गरम आहे, की तिने थोडं नॉर्मल व्हावं. नाही, आरोप मान्य नाही. ऍक्च्युली ती शांत आहे, हा. एवढं गरम नाहीये. फक्त ती कधी थोडा राग आला तर बोलत नाही. ठीक आहे, पूर्णपणे बाजू येतोय. राग आला तर थोडं म्हणजे शांत राहते. बरं चाललंय दोघांचं. अजून रागिष्ट आहे तेवढीच, राग शांत करावा. राग आहे. सगळ्या मजल्याचं म्हणणं आहे की माझा राग जास्त आहे. बरं, आता दुसरं, चांगले गुण कुठले आहेत स्वभावात? चांगले गुण म्हणजे मन मिळावं आहे, व्यवस्थित सगळ्यांना सांभाळणारी आहे, प्रेमळ आहे तशी, रागीट पण आहे आणि प्रेमळ पण आहे. बाबा? प्रेम तर खूपच करते सगळ्यांवरती. म्हणजे प्रेम करायला लागले की एवढं प्रेम करते, आम्हाला ते पण नकोसं होतं कधी कधी. एवढं प्रेम करते ती. खूप मन मिळावं तशी आहे. समजून सांगितलं तर खूप समजून घेणारी आहे, त्यात काय म्हणजे प्रश्नच नाही. पण राग आला तरच फक्त तिच्या मनासारखी गोष्ट व्हायला पाहिजे. राग आला तरच, बाकी एकदम सुंदर. म्हणजे मनाविरुद्ध झालं की लगेच. या सगळ्या आरोपांवरती, कौतुकावर तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, म्हणजे मला असं येतो राग, मी मान्य करते. म्हणजे मला एवढा राग येतो ना की मी कंट्रोल नाही करू शकत. पण मला पप्पांनी लग्न जेव्हा होत होतं तेव्हा सांगितलेलं की तुझा राग सगळ्या इथे पायाखाली ठेवून जा. म्हणून मी आतापर्यंत सगळं, म्हणजे मी इथे सासरी आल्यापासून मी कधीच कोणावर राग नाही काढला, कारण रागावून काय फायदा आहे ना. पण एक आहे की मला कोणाचं पटलं नाही तर मी गप्प राहते, मी बोलत नाही. खरं ते पण माझं चुकीचं आहे, कारण मी बोलून राहायला पाहिजे सगळं. पण मला हळूहळू मग आजपासून काय बदल करणार? करेन मी बदल. राग आला तरी कोणाला सांगणार नाही माझा राग, कारण माझा राग व्यक्त करण्याची सवय फक्त माझ्या वडिलांना माहिती आहे. पण मग स्वतः उद्यापासून काय बदल करणार? तो राग कमी करणार? हो, करणार. बरं, एखादी गोष्ट जर घरात अशी वाटली तर इतरांशी शेअर करणार? हो, शेअर करणार. खरी ती बरोबर गोष्ट आहे, कारण आपल्याला मग कळतं की लोकांचं, जर मी हे चुकते तर त्यांचं मत काय, की मी काय करावं, तर मी हे करू शकेन नाही करू शकेन हे त्यांना मी सांगायला पाहिजे. म्हणजे उद्यापासून त्यांना, बाबांना, सासूबाईंना, शेजाऱ्यांना एक वेगळा बदल दिसणार आहे घरात, जो बदल सकारात्मक असेल. हो. चला, एवढं झालं ना? तुमच्यामुळे दिसतं. अरे नाही, सारं काही आनंदासाठी आणि घरातल्या सुखासाठी असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून आमच्या वहिनींना अभिनंदन. थँक्यू. आणि आता कोण जिंकणार पैठणी, आणि या अनेक चिठ्ठ्यांमधून आता कोणाची चिठ्ठी जाहीर होणार ते बघूया, कारण वेगवेगळ्या चिठ्ठ्या आहेत. बघूया, काढा एक चिठ्ठी. ही, आणि हे नाव अश्विनी अशोक जोगळे. नाव सांगा. अश्विनी अशोक जोगळे. कुठे राहता? शिवदर्शन बिल्डिंग 501 रूम नंबर. 501. तुमचा रूम नंबर? 503. हे बरं बाजूबाजूला वाटून घेता, एकाच मजल्यावर राहता. बरं, मला सांगा तुम्ही, तुमच्या घरी कोण कोण असतं? सासू सासरे, दीर जाऊ. हा, आणि आम्ही म्हणजे नवरा बायको. नवरा बायको, 2 मुली. मिस्टर काय करतात? महानगर टेलिफोन मध्ये काम. आता कुठे आहेत? कामाला गेले. तुमच्या बरोबर आता तुमच्या घरातलं कोण आहे? सासूबाई. कुठे आहेत सासूबाई? अरे बोलवा सासूबाईंना. या या या, नमस्कार. या, त्यांच्या बाजूला उभ्या.
चला, सुनेमुळे आज सासूबाई पण टीव्हीवर आलेले आहेत, किती छान वाटतं. नमस्कार करतो तुम्हाला. आणि आता खेळ सोपा आहे. मध्ये एक रिंगण, त्या रिंगणामध्ये अनेक विविध रंगी चेंडू आहेत. हातातल्या हिरव्या रंगाच्या त्या चेंडूने समोर असलेले ते चेंडू आहेत ते उडवायचे रिंगणाच्या बाहेर. पण नुसतं रिंगणाच्या बाहेर जाऊन उपयोग नाही, तर त्याच्या बाहेर 5 रिंग ठेवलेल्या आहेत. त्या रिंगमध्ये जाऊन थांबले पाहिजेत. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 10 संधी तुमच्या पहिल्या. अरे जोराने. 1 3. 10 मध्ये 3 ही गुणसंख्या तुमची. अभिनंदन. आता तुम्हाला 3 पेक्षा जास्त गुणसंख्या जमवायची आहे. ते झालं तर पैठणी तुमच्याकडे. जर बरोबरीत सामना रंगला तर अजून 10 संधी. आणि जर का कमी चेंडू रिंगणात गेले तर पैठणी तुमच्याकडे. 501 आणि 503. पैठणी कुठे जाते बघूया. 1 2 3. एक गेला. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू झी लिहिलो ना की त्याला द्या. उपविजेत्या ठरल्या बारगोडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. काय सासूबाईंनी जादू केली माहित नाही, पण सुनबाई खेळ खेळत होत्या त्या तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपटत होत्या. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जोगळे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. शिवदर्शन सोसायटी ताडदेव MP मिल कंपाऊंड या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.